नाशिकमधील शिव गोरक्ष योगी आस्थाना धुणा कुटिया खैरेमळा चितेगाव येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही मार्ग शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी धर्मनाथ बीज सोहळा आयोजित करण्यात आला। 5 दिवसीय झालेल्या या सोहळ्यादरम्यान नवनाथ ग्रंथपारायण, नवनाथ 84 सिद्ध होम हवन तसेच निरंतर महामृत्युंजय मंत्र जापाचे संकल्प येथे पूर्ण करण्यात आले। अवघड पीर सतनाथजी महाराज यांच्या हस्ते सदर सोहळ्याची सांगता करण्यात आली। चितेगाव येथे शिवभक्त नारायण महाराज चौक येथे शिव गोरक्षनाथ महाराज पालखी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत चितेगाव येथील हजारो भाविकांनी सहभाग घेतला। जागरण, गोंधळ पार्टी, नाथ भक्ती गीतांचा कार्यक्रम तसेच भजनी सेवा ही सेवा आयोजित करण्यात आली होती। यावेळेस गुरुवर्य अवघड पीर सतनाथजी महाराज, श्री योगी अजयनाथजी महाराज, श्री योगी शमशेरनाथजी महाराज, श्री योगी सेवकनाथजी महाराज, नाथभक्त पांडू भाऊ, नाथभक्त तुषार भाऊ, नाथभक्त अशोक भाऊ, नाथभक्त गोरख भाऊ, चांदोरी गटाचे माननीय जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ आप्पा वनारसे व पिंपळगाव मार्केट समितीचे संचालक शिरीष बापू गडाख आदी मान्यवर उपस्थित होते। शिवस्वराज्य प्रतिष्ठान चितेगाव यांनी भव्य महाप्रसादाचे आयोजन केले। नागरिक व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। धर्मनाथ बीज सोहळा या आपल्या चितेगाव नगरीमध्ये संपन्न होत आहे। आज आपण देवाचं जे कार्य करतो, आपण वर्ष टाकतो, एखाद्याचं प्रथम वर्ष श्राद्ध होतं त्याचं आपण वर्ष टाकतो। पण माझ्या गुरुजीने सांगितलं आहे मला, सतनाथ तू तेरा तेरा भजन कर, वर्ष टाकायचे नाही, हे कर्म चालूच राहणार, कर्माचा फेरा फिरतच राहणार। तसेच आमचे चांदोरी गटाचे सिद्धार्थ आप्पा त्यांनी पण इकडं आले, त्यांचा मानपान सत्कार, त्यांचं पण खूप आपल्याला या आस्थानाला खूप मोठा आपला पाठिंबा आहे। तसेच आमचे जिल्हा परिषद बाप संचालक ते पण इकडं आपल्या दर्शनासाठी आले आहे। तसेच आमचे नामदेव आबा ढिकले सिद्ध पिंपरी ते पण इथं आलेलं आहे। तसेच माझं सगळं फ्रेंड सर्कल म्हणजे मसोबा महाराज,
रामा वगैरे जे पण कोणी असेल, त्याने आज या गुरु गोरखनाथांचरणी नतमस्तक होऊन काहीतरी या चितेगाव नगरीमध्ये साधू संतांच्या मेळामध्ये येऊन मला खूप आनंद झाला. तर मी असाच जे आपले हिरे आहे, हिरा म्हणजे कोयनेर हिरा, याच्यातून निघत राहतो खाणीच्या याच्यामधून. तसेच आमचे चांदुरी गटाचे संदीप बाबा गडाख, ते पण आपले नाथ भक्तच आहे. ते पण इथे येऊन गेले, पण मग त्यांचं थोडं कारणास्तव ते जाऊ लागले. आणि मी एकच इच्छितो का नाथ जरनी प्रार्थना ठेवून यांना सुख प्रदान, सौभाग्य आणि त्यांच्या मागची इडापिडा सगळे माया गुरु गोरखनाथजी काढो, हीच माझी नाथचरणी प्रार्थना आदेश. चितेगाव या ठिकाणी धर्मनाथ बीचच्या निमित्तानं जो काही कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमाला पूर्ण जिल्ह्यातून, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आज या ठिकाणी भाविक दर्शनासाठी दरवर्षी येतात. आणि खरोखर हे एक महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारतातील सर्व नागरिकांचं एक दैवत आहे. आणि या कार्यक्रमाला मी संपूर्ण निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर व आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि महाराजांचे असेच आशीर्वाद आम्हाला लाभत राहू, याच शुभेच्छा सदिच्छा. आम्हाला इथं बोलवलं, मान सन्मान केला, त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आज संपूर्ण भारतामध्ये धर्मनाथ बीज मोठ्या उत्साहात साजरं होत आहे. आणि आमच्या चांदुरी गटातील अतिशय मोठं धार्मिक अधिष्ठान असलेलं नाथ संप्रदायाचं चितेगाव या ठिकाणी अवघड पीर सतनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाने अतिशय चांगला उत्सव या चितेगावमध्ये पार पडत आहे. अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि अतिशय चांगलं प्रकारची व्यवस्था या ठिकाणी. अनेक राज्यभरातून या ठिकाणी भक्तगण येतात आणि या नाथांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतात. चांगलं धार्मिक अधिष्ठान असणारं धार्मिक अतिशय चांगला कार्यक्रम या चितेगाव नगरीमध्ये. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.